पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे स्वये शेष मौनावला स्थिर राहे मना सर्व जाणीव सांडोनी राहे. श्रीराम. मंडळी, याही श्लोकामधून समर्थांनी कालच्याच श्लोकाचा विषय पुढे मांडलेला आहे. कालच्या श्लोकामध्ये समर्थांनी बहुशास्त्र धुंडाळिता असा शब्द वापरलेला आहे. बहुशास्त्र म्हणजे कोणकोणती शास्त्र, त्या शास्त्रांचा उल्लेख या श्लोकामध्ये समर्थांनी केला. समर्थ असं म्हणतात: श्रुती, न्याय, मीमांसा, स्मृती, वेद, वेदांत इत्यादी सर्व शास्त्रांचा उल्लेख समर्थाने या श्लोकामध्ये केलेला आहे. तेव्हा समर्थ असं म्हणतात की श्रुती, न्याय, मीमांसके तर्कशास्त्रे, भगवंताचं त्या वर्णन करत असताना किंवा भगवंताचं स्वरूप जाणत असताना ह्या सर्व शास्त्रांनी खूप प्रयत्न केलेला आहे. मनुष्याला असं वाटतं की मी भगवंताची भक्ती तर करावी, भगवंताची भक्ती करीन असं म्हणतो मनुष्य, पण तो परमात्मा मला समजला पाहिजे, त्याला मी एकदा पूर्ण समजून घेईन आणि मग त्याची भक्ती करीन, असा जर मनुष्याने विचार केला तर समर्थ सांगतात की हे मानवा, हे असं होणं शक्य नाही. तुला देव समजणं आणि समजल्यानंतर भक्ती करणं असा जर तो प्रयत्न करायला जाशील तर तो कधीच समजणार नाही. कारण तो समजण्याच्या पलीकडचा आहे. त्याला समजण्याकरता जी असणारी कुवत आहे, जी पात्रता आहे, ती मानवी अल्पबुद्धीला कुठं असणार आहे. आपली मनुष्याची अल्पबुद्धी कुठं पोचणार त्याच्यापर्यंत. ज्ञानेश्वर माऊलीने असं म्हटलेलं एका ठिकाणी: जे तर मनाची नखी न लगे, म्हणजे मनाचं नख त्या ठिकाणी पोचत नाही, बुद्धी सुद्धा त्या ठिकाणी पोचू शकत नाही, असं त्या परमात्म्याचा असणारं ते स्वरूप आहे. म्हणून हे मना, तू त्या भगवंताचा समजून घेण्याचा विचार सोडून दे आणि त्याची प्रेमानं भक्ती कर. हेच तुझा अंतिम साध्य आणि हेच परमकल्याणाचा असणारा ध्येय आहे. कारण का तर त्याला समजण्याचा ज्याने ज्याने प्रयत्न केला ते सगळेजण थकलेले आहेत. कोण कोण थकलेले आहेत तर समर्थ सांगतात: श्रुती. श्रुती म्हणजे काय? हे सगळे वेदांतिक शास्त्रीय परिभाषेतले शब्द आहेत. श्रुती म्हणजे श्रवण, संस्कृतमध्ये श्रु हे श्रवण अशा अर्थाचा शब्द आहे, म्हणजे ऐकणं. श्रुती जे ऐकलेलं आहे त्याला श्रुती असं म्हणतात. म्हणजे कोणाकडूनही ऐकलेलं नव्हे. ज्या वेळेला भगवंताने जो महाबोध केला त्या बोधाची वाक्य ज्यांनी ऐकली ती श्रुतीशास्त्र झालेलं आहे. म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये अशी धारणा आहे की जे वेद वेदांत शास्त्र जे आहे ते भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे. आणि भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेलं शास्त्र ज्या महात्म्याने, ज्या ऋषीमुनींनी ऐकलं आणि ते ऐकायला ज्यांना मिळालं त्यांनी जे ग्रंथ केले त्याला श्रुती असं म्हटलेलं आहे. म्हणून असं श्रुतीशास्त्र, पुन्हा न्यायशास्त्र, मीमांसा शास्त्र ही त्या परमात्म्याचं वर्णन करण्याकरता सगळी निर्माण झालेली शास्त्र आहेत. तर्कशास्त्र ही अशी शास्त्र अनेक आहेत. ह्या सगळ्या शास्त्रांनी आपापल्या विचाराप्रमाणे, आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे परमात्म्याला जाणण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यांच्या सुद्धा तो आकलनाच्या पलीकडे आहे म्हणतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने एका ठिकाणी असं म्हटले की जया श्रुती नेती म्हणती गोविंदू रे. श्रुती सुद्धा त्याला नेती नेती म्हणतात. म्हणजे असा नाही, असा नाही असं त्याचं वर्णन करतात. पण तो कसा आहे हे नेमकं शब्दामध्ये त्यांना सांगता आलं नाही. असा तो सर्व शास्त्रांच्या विचाराच्या पलीकडचा असणारा. म्हणून समर्थ म्हणतात की अशा त्या परमात्म्याला आणखीन कोणी कोणी जाणण्याचा प्रयत्न केला तर स्मृती, वेद, वेदांत वाक्ये विचित्रे. स्मृतीने, आता स्मृती म्हणजे काय तर स्मृती म्हणजे जे ज्या ज्ञानाचा बोध झाला परमात्म्याच्या कृपेनं, अंतःकरणामध्ये जे ज्ञान स्फुरण झालं ते ज्ञान
अंतःकरणाच्या ठिकाणी साठवून ठेवणं आणि आवश्यकता गरज असेल त्यावेळेला ते ज्ञान आपल्या स्मरणशक्तीच्या द्वारा व्यक्त करणं, प्रकट करणं, अशा स्वरूपाची जी क्रिया त्याला स्मृती म्हणतात. अशी स्मृती, श्रुती आणि स्मृती हे दोन्ही गोष्टी त्या वेदांताशी संबंधित आहेत. म्हणून स्मृती, वेद आणि वेदांत. वेदांत कशाला म्हणायचं? 4 वेद तर आपल्याला माहिती आहेत. सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद वगैरे ही 4 वेद आहेत. आणि वेदांत कशाला म्हटलं तर उपनिषदांना वेदांत म्हटलेलं आहे. तर ही उपनिषद यांनी सुद्धा परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्यांनाही आकलन तो होऊ शकला नाही. म्हणून अशी विचित्र असणारे सगळे जे काही शास्त्र आहेत, चित्र विचित्र म्हणजे एकापेक्षा एक वेगवेगळे अशा प्रकारचे आहेत, त्या सर्वांनी त्या भगवंताला जाणण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यांच्या जाणीवेच्या तो पलीकडचा असल्यामुळं समर्थ म्हणतात की मग त्याला जाणण्याचा प्रयत्न आणखीन कोणी केला तर शेषाने केला. की जो शेष भगवान परमात्म्याची शय्या आहे, भगवान श्री विष्णूच्या शेषाच्या फणावरती विश्रांती घेतात, तो शेष त्यांनी विचार केला की हा देव माझ्या तर अंगावरती शयन करतो, म्हणजे मी त्याला माझ्या अंगावर वागवतो, म्हणजे तो मला कळाला असेल, असा विचार करून शेष त्या भगवंताबद्दल बोलायला गेला. परंतु महाराज म्हणतात शेष शिनला झाल्या 2,000 जिभा. तो बोलता बोलता त्याच्या जिभेचे 2 भाग झाले आणि एका जिभेची 2 जीभ, अशा शेषाला 1000 जिभा होत्या, त्याच्या 2000 जिभा झाल्या, चिरली मधनं जीव. म्हणजे थकला तो बोलता बोलता, परंतु परमात्म्याचं वर्णन करू शकला नाही. म्हणून सोये शेष शिनला मौनावला म्हणतात, तो स्थिर राहील. शेष सुद्धा दमून शांत झाला, मौन झाला आणि स्थिर राहिला, म्हणजे शांत राहिला. आता काही बोलताच येत नाही अशी अवस्था त्या शेषाची झाली. म्हणून तो शेष सुद्धा जिथं मौन झाला, स्तब्ध झाला, तिथं हे म्हणा, तू त्या परमात्म्याला काय समजून घेऊ शकणार आहेस? तुझी झेप ती कुठपर्यंत असणार आहे? किती झेप असणार आहे? त्या पंचतंत्रामध्ये एक गोष्ट सांगितली जाते की एका बेडकीच्या पिलानं बैल बघितला आणि तो त्याच्या आईला तो बैल मी बघितला, एक महाप्राणी बघितला म्हणून सांगायला ते बेडकाचं पिलो आलं. आणि त्या बेडकाच्या पिलानं सांगितल्यानंतर आईनं म्हटले केवढा मोठा बघितला? तो म्हटला सांगता येणार नाही ते पिल्लू म्हटलं. त्या बेडकीला वाटलं की मी त्याला आकार फुगवून माझा दाखवते, एवढा बघितलात का? म्हणून त्या बेडकीनं स्वतःला फुगवायला सुरुवात केली. आता बेडकी किती फुगल्यानंतर बैल एवढी होईल? तिची काही मर्यादा आहे. त्या मर्यादेपर्यंत फुगली. विचारलं एवढा होता का? नाही, आणि जरा फुगवायला गेली, फुटून गेली. तसं बेडकी किती फुगल्यानंतर बैल एवढी होऊ शकते? तर होऊ शकतच नाही. तसं आपल्या मनाची किती धाव कुठपर्यंत जाईल, किती परमात्म्यापर्यंत पोहोचू शकेल, तर मन तिथपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून तो बुद्धीला आणि मनाला समजण्याच्या पलीकडचा आहे. म्हणून समर्थ म्हणतात की तुझा शहाणपणा, तुझी जाणीव, तुझा अहंकार सगळं टाक बाजूला आणि लीन भावानं त्या परमात्म्याकडे शरण जा. भक्तीच्या युक्त अंतःकरणानं त्याला शरण गेलास तर हे सगळं समजून घेण्याची काही गरज लागणार नाही. भोळे भाळे जे भक्त होते त्यांनी देवाला कुठं जाणलेलं होतं? प्रल्हादाने देवाला जाणलेलं कुठं होतं? ध्रुव बाळाने कुठं देवाला जाणलं होतं? त्या गजेंद्रानं हत्तीनं ज्यावेळेला हाक मारली त्यावेळेला तो देवाला कुठं समजत होता? परंतु देव त्यांना हस्तगत झाला, प्राप्त झाला. आणि जे जाणीवेच्या बळानं, शहाणपणाच्या बळानं देवाला समजून घेण्याचा प्रयत्न करतात ते गटांगळ्या खाऊन चक्रीवादळात सापडलेल्या एखाद्या पालापाचोळ्याप्रमाणे कुठं जातात ते कळत नाही, अशी अवस्था होते. म्हणून समर्थ सांगतात की मना सर्व जाणीव सांडवणी राहे. त्या परमात्म्याला शरण जाऊन त्याच्या भक्तीचं अनुसरण केलंस तर तुला त्या देवाची सहज प्राप्ती होईल. बाकीचा सगळा हा पसारा जो आहे तो बाजूला ठेव आणि भगवंताला अनन्य भावनेने शरण जा, असं समर्थाने या श्लोकामधून तुम्हा आम्हाला मंडळी सांगितलेलं आहे. तेव्हा असं असणार आहे आजच्या श्लोकाचं चिंतन. आपल्याला कसं वाटलं चिंतन ते जरूर कळवा. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती मंडळी जरूर द्या. भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.